मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या पोटात आहे एक यंत्र. कसलं यंत्र आहे आणि हे यंत्र नक्की काय करतं सांगते ऐका. पुण्यामध्ये असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपती भक्तांचं मनोरथ पूर्ण करणारा नवसाला पावणारा गणपती बाप्पा आहे. या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांची लांबच लांब रांग लागत असते. याच गणपतीच्या पोटामध्ये दडलंय एक यंत्र. या यंत्राला म्हणतात गणेश यंत्र. हो, गणपती बाप्पाची मूर्ती घडवताना या मूर्तीच्या पोटामध्ये गणेश यंत्र घालण्यात आलेलं आहे. गणेश यंत्र हे श्री गणेशाची कृपा भक्तांना प्राप्त करून देतं, सर्व अडचणीतून भक्तांना सोडवतं आणि सुख समृद्धीचा लाभ करून देतं. पण हे गणेश यंत्र मूर्तीमध्ये स्थापित करण्याचा विधी साधा सुद्धा नाही बरं का. पुण्यातील मुळा मुठा नदीच्या संगमावर सूर्यग्रहणाच्या वेळी धार्मिक विधी केले गेले आणि मग हे यंत्र मूर्तीमध्ये बसवलं गेलं. हा यंत्रविधी 12 महिने चालू होता असं सुद्धा सांगितलं जातं. कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका.